हे आहे केदार कीर्तिकर याचं घर. यात राहतात 3 माणसं, केदार, त्याची बायको मधुरा आणि बहीण कानन. अधूनमधून आफ्रिकेतून येणारे गोपी काका सुद्धा त्यांच्याबरोबरच राहतात. दरवर्षीचा त्यांचा पायंडा ठरलेला 3 महिन्यांसाठी ही लोक इंग्लंडला सुट्टीच्या निमित्ताने शिफ्ट होतात. कानन काकांना म्हणते, यावर्षी वहिनी येणार नाही, मला आणि दादालाच इंग्लंडला जावं लागणार. मला तिथे जाऊन सुद्धा बोरच होणार आहे. बाईची इथल्यासारखी कामं तिथेही चालू असणार, सुट्टी फक्त नावालाच. ऑफिसमधली मीटिंग आटपून केदार घरी येतो. काकांना कलकत्त्याला जायचं असतं. काका त्याला म्हणतात, गेले 4 दिवस तुला सांगतोय, पण तुला सवड आहे कुठे ऐकायला? मी तुझ्या इतका कामात गुरफटलेलो नाही. आमच्या वडिलांचं एक छोटंसं कापडाचं दुकान नरहरीने चालवायला घेतलं, त्यातून 4 कारखाने उभे केले. एवढा व्याप असून सुद्धा त्याने कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही. काननने सगळं सांगितलंय मला. माझ्या लखनौच्या कारखान्याचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत मला भारतातच राहावं लागणार आहे, पण मी इथे राहणार नाही. मी सगळीकडे फिरणार आहे. फक्त आफ्रिकेला जायच्या अगोदर तुम्हाला इथे येऊन भेटीन. माझ्याकरता तुम्ही तुमची ट्रिप रद्द करू नका. काका एअरपोर्टला जायला निघतात. आता 3 महिन्यांसाठी घरातले नोकर सुद्धा आपापल्या गावी जाणार असतात. सखाराम बंगल्यातला एक जुना नोकर, त्याला दुसरा नोकर विचारतो, बंगल्यात ती जुनी मोडकी गाडी आहे ना, तिचं काय करायचं? सखाराम म्हणतो, तिला कुणी बी हात लावायचा नाही. साहेबांच्या आजोबांनी मोठ्या कौतुकाने घेतलेली आहे ती. त्यांना चालवता येत नव्हती म्हणून तशीच ठेवली आहे. त्यांची आठवण म्हणून साहेबांनी ती सांभाळली आहे. नोकर त्याला लिंबू सरबत आणतो. तो म्हणतो, आधी याला लांब ठेव. दुसऱ्या दिवशी मधुरा गावी जायला निघते. तिला केदारचा फोन येतो. कामाच्या व्यापामुळे येता येणार नाही तो म्हणतो. मधुरा त्याला म्हणते, अरे त्यात काय झालं, मला सवय झाली आहे आता त्याची. केदार काननला इन्स्ट्रक्शन्स देतो. आपलं सगळं सामान घेऊन तो ऑफिसवरच ये. आपण इथूनच एअरपोर्टला जाऊ. सखारामला बंगला नीट बंद करून निघायला सांग. आपण दुसरा सीन पाहतो. गोपू दादाचा सायकल चालवण्याचा आजचा 7वा दिवस असतो. कुमारी नंदा कदम हिच्या हृदयाच्या ऑपरेशनसाठी गोपू दादा सलग सायकल चालवण्याचा विक्रम करणार असतो. शेवटची 10 मिनिटं शिल्लक असतात. तिथे जमलेले सुद्धा मदत करतात. अखेर गोपू दादा बाजी मारतात. जमलेले पैसे गोपू दादा नंदाच्या वडिलांच्या हातात देतात. गोपू दादाची सुट्टी आता चालू होते. ते म्हणतात, आता 3 महिने फक्त आराम करणार. थंडगार हवेत ते सरळ कीर्तिकरांच्या बंगल्यावर येतात. जवळील चावीने दार उघडतात. आत आल्यावर म्हणतात, गेल्या वर्षी सोडलेलं अगदी तसंच आहे. ते अगदी आपलं घर असल्यासारखं वावरतात. घरातला फोन बाजूला काढून ठेवतात. इथे इंग्लंडला केदारच्या फक्त मीटिंग चालू असतात. तो काननलाही वेळ देत नसतो. एकदा ऑफिस मधल्या सुरवेंचा फोन केदारला येतो. ते सांगतात, कोर्टानं आपलं म्हणणं मान्य केलं आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. त्या जागेवर बेकायदेशीर एक चहाची टपरी उभी आहे. केदार ती टपरी तोडून टाकायला सांगतो. काशीराम म्हणजे आपलं लक्ष हो, त्याची वड्याची टपरी असते. कीर्तिकर एंटरप्राइजेस मधून सुर्वे वकिलांना घेऊन त्याच्याकडे येतात. दुकान तोडायचं म्हणतात. लक्षा त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण कोणीच ऐकत नाही. लक्षा पोलिसांना म्हणतो, अहो तुम्ही तरी त्यांना समजवा. किती वेळा तुम्ही माझ्याकडून वडे खाऊन गेलात, तेही पैसे न देता. काशीरामची टपरी उद्ध्वस्त होते. काशीराम मॅनेजरला म्हणतो, तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही? मॅनेजर म्हणतो, हे कीर्तिकर साहेबांना जाऊन विचारायचं, आम्हाला नाही. काशीराम कीर्तिकरांच्या बंगल्याकडे येतो. कीर्तिकर समजून गोपू काकांनाच विचारतो, साहेब माझ्यासारख्या गरीबाची टपरी पाडायची ऑर्डर देता? बाहेरून आलेल्या माणसाला बघून गोपू काकांची हवा टाईट होते. आता हा माणूस आपल्याला कीर्तिकरच समजतोय म्हटल्यावर काका त्याला धीराने घ्यायला सांगतात. त्याचं नाव विचारतात. तो म्हणतो, काशीराम कस्तुरे. ते म्हणतात, एक टपरी मोडल्याने आयुष्य धुळीला मिळतं का रे? काशीराम त्यांना म्हणतो, तुमचा आणि गरिबीचा काय संबंध? माझी एक बहीण आहे, ती पुण्यात कॉलेजला शिकायला आहे. तिचं अजून शिक्षण व्हायचंय, लग्न व्हायचंय. गोपू काका त्याला चहा देत म्हणतात, जरा थंड हो. तुझी टपरी गेली म्हणजे तुझी जागा गेली, धंदा नाही गेला. जसं तू सांगतोयस की तुझे पदार्थ लोकप्रिय आहेत, ते तुझ्या टपरीमुळे नाही, तुझ्या हातगुणांमुळे. फक्त टपरीऐवजी हातगाडी वापरायची. काशीराम म्हणतो, तुमची कल्पना जरी चांगली असली तरी त्याला 300-400 रुपये लागतील. ते कुठून आणायचे? काका म्हणतात, त्याची काळजी तू कशाला करतोस, मी देतो ना पैसे. काशीराम म्हणतो, तुम्ही टपरी पाडली, त्यात मी राहत होतो. काका म्हणतात, आता तू एक फक्त काम करायचं, इथेच राहा. मी आणि तुमच्या बंगल्यात? काशीराम विचारतो. काका म्हणतात, हा एवढा मोठा बंगला, तू ये माझ्या सोबतीला, मी इथे एकटाच राहतो. काशीराम त्यांना म्हणतो, माणुसकी असलेला श्रीमंत माणूस आज मी पहिल्यांदाच पाहिला. ते म्हणतात, पण एक अट आहे, माझं जेवण तुला बनवावं लागेल. काका त्याला घर दाखवायला घेऊन येतात. काशीराम विचारतो, तुमचा एवढा मोठा बंगला आणि एकही नोकर नाही? खंडीभर नोकर आहेत, 2-3 आचारी सुद्धा आहेत, पण मी त्यांना 3 महिने सुट्टी देतो. श्रम करणाऱ्याला सुट्टी मिळालीच पाहिजे. मी श्रम करतो, मी सुट्टी घेतो. मग या बंगल्यातले मालक केदार, त्यांचा मी काका आहे. मी आफ्रिकेत असतो. हा पुतळा मीच त्यांना भेट दिलाय. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट, हा दरवाजा नेहमी बंद ठेवायचा. जे काही येणं जाणं असेल ते मागच्या दरवाजाने करायचं. मी इथे आलोय हे कळल्यावर अख्खी मुंबई मला इथे भेटायला येईल. डॉक्टरने मला बजावलंय, कंप्लीट विश्रांती, सोफा किंवा आर्मचेअर रेस घ्यायची. किती पैसे लागतील? तुझ्या ढकल गाडीला 400-500 रुपये तरी लागतील. काशीराम म्हणतो. गोपू काका म्हणतात, 2 दिवसात तुझ्या ढकल गाडीचा मुहूर्त करू. 2 ठिकाणी रक्तदान करून काकांनी पैसे जमवलेले असतात. त्याच पैशाने काशीरामला हातगाडी टाकून देतात. एक गरमागरम बटाटे वडा असं म्हणत काशीराम हातगाडी घेऊन जातो. काशीरामची बहीण शोभना पुण्यात असते. बड्या बाबाचा मुलगा अजय भाऊ बटाटे वडे विकतो म्हणून तिच्या गरिबीची चेष्टा करतो. ती रागात असते. तो शोभनाला म्हणतो, एक वेळ मी काशीराम दादाची माफी मागेन, पण तुझी नाही मागणार, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. काशीराम काकांना गुड न्यूज द्यायला येतो. गाडी चालू झाल्यापासून त्याला आज जास्त फायदा झालेला असतो. तो त्यांना दिलेले पैसे परत करतो. काका म्हणतात, हे पैसे घेऊन मी काय करू? तूच या पैशानं तुझा बिझनेस वाढव. डोळे उघडे ठेवून एखाद्या रेस्टॉरंट साठी जागा बघ.
कानन इंग्लंडला बसून बोर झालेली असते. बाई तिला एकटीला टूरला पाठवणार असतो, पण ती सांगते त्यापेक्षा मी मुंबईला जाते. माझ्या मैत्रिणींना बोलवून मी मजेत राहीन तिथे. ती मुंबईत पोहोचते. कानन बंगल्याचं दार उघडून आत येते. काकांना चाहूल लागते. ते काशीरामला विचारायला येतात, कुणी आलं होतं का, की तू कुणाला बोलवलंयस इथे, चोर तर नसेल ना, असं म्हणत ते दोघे वर पळतात. काशीराम की होल मधून बघतो. आत मुलगी आहे असं सांगतो. काका म्हणतात, कोण म्हणतो मुली चोरी करत नाहीत म्हणून. ते डायरेक्ट आत घुसतात. कानन त्यांना विचारते, कोण आहात तुम्ही. काशीराम म्हणतो, तू यांना ओळखत नाहीस, हे केदार कीर्तीकरांचे काका आहेत. हिला आता पोलिसांच्या ताब्यात देऊया. कानन म्हणते, तुम्ही कशाला तसदीक घेताय, मीच फोन करते पोलिसांना. ती फोनकडे जाताच गोपू काका फोनची वायर काढून टाकतात. काशीरामला पायात चालायला सांगतात. काका त्याला आपली कैफियत सांगतात. मी आफ्रिकेतला नाही, मुंबईच्या गल्लीत राहणारा आहे. माझ्या बाबांचं स्वप्न होतं बंगला बांधायचं. त्यांना धंद्यात खोट बसली. शेती घर सगळं गेलं. बंगल्याची स्वप्नच राहिली. हे सगळं कानन ऐकते. ते म्हणतात, नंतर मला कळलं की ज्या माणसाने जमीन विकत घेतली त्यानेच त्यावर बंगलाही बांधला. तोच हा बंगला जेव्हा मी बघण्यासाठी आलो तेव्हा मला कळलं या बंगल्यातली लोक 3 महिन्यांसाठी परदेशी जातात. त्याचाच फायदा घेऊन मी 3 महिने इथे गुपचूप येऊन राहतो. माझ्या बाबांचं स्वप्न मी जगतो. जर पोलीस आले तर ते मलाच. तेवढ्यात काशीराम त्यांना मध्येच थांबवत म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करीन. ते आत येतात. तिने सगळं ऐकलेलं असतं. तिची ऍक्टिंग चालू होते. ती चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते. ती म्हणते, मी गरीब अनाथ शिकवण्या करून जगते. उद्या एका श्रीमंताच्या घरी मला शिकवणी मिळणार आहे. त्यासाठी चांगली साडी हवी होती. इथले लोक गावी गेले हे कळलं म्हणून मी साडी घेण्यासाठी इथे आले. साडी मी परत सुद्धा ठेवणार होते. काशीराम लगेच म्हणतो, प्रामाणिक दिसते मुलगी. काका म्हणतात, परिस्थितीने नांदलेली दिसते. कानन त्यांना म्हणते, एक विनंती करू का, मला राहायला घर नाही, तर तुम्ही मला इथे राहायला दिलं तर तुमचे फार उपकार होतील. हे ऐकून काका म्हणतात, असं तू ताबडतोब चालती हो, मला इथे डोक्याला ताप नकोय. काशीराम त्यांना समजवतो. ती म्हणते, ठीक आहे जाते मी. पण तरी काशीराम त्यांना म्हणतो, तुम्ही इतके दयाळू आहात, राहू दे ना तिला इथे, ती मला किचन मध्ये मदत करेल. काका तिला 2.5 महिने राहण्याची परमिशन देतात. ते तिला ताकीद देतात, इथे वस्तू आहेत म्हणून त्यांची नासधूस करायची नाही, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. अजयचे वडील केदारकडे मुलासाठी काननचा हात मागतात. केदार त्यांना म्हणतो, मी तुम्हाला शब्द देऊ शकत नाही. माझ्या बहिणीला मला विचारावं लागेल, शिवाय माझ्या बायकोचं मतही घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या मुलाला माझ्या बंगल्यावर येऊन भेटायला सांगा. कानन गाजर खात बसलेली असते. काका तिला म्हणतात, इथे तुला काय गाजर खायला ठेवलंय. काशीरामला म्हणतात, तिला भाजी चिरायला दे. ती म्हणते, मला नाही जमणार हे सगळं. तो म्हणतो, पोरीच्या जातीला हे सगळं आलं पाहिजे. आता काननची शिकवणी सुरू होते. कानन काशीरामच्या प्रेमात पडलेली असते. केदारचा फोन काननला येतो. सरपोतदारांच्या मुलाचं स्थळ तुझ्यासाठी आणलाय तो तिला सांगतो. हे ऐकताच ती रागावते. केदार म्हणतो, तुझ्या मर्जी विरुद्ध मी काही करणार नाही. फोन चालू असतानाच काका तिथे येतात. तिला ओरडतात, तुला किती वेळा सांगितलंय फोनला हात लावायचा नाही म्हणून, आता याचं बिल कोण भरणार. कानन लगेच म्हणते, माझे काका. ते म्हणतात, माझ्या भाच्याचं नुकसान झालेलं मला चालणार नाही. एकदा मार्केटमधून येताना काननला ज्योतिषी दिसतो. ती काशीरामला त्याचं भविष्य बघूया म्हणते. 2 रुपये ठेवून भविष्य बघतात. पाकिटात लिहिलेलं असतं, एका श्रीमंत मुलीशी तुमचा विवाह होणार आहे. काशीराम घाबरतो. माझ्यासारख्या गरीबाला श्रीमंताची मुलगी देणार तरी कोण. नाकापेक्षा मोती जड नसावा, त्यापेक्षा एखाद्या गरीब मुलीचं पाकिट काढा बघू, तो ज्योतिषाला म्हणतो. काननला मात्र आनंद झालेला असतो. ती 1 रुपया जास्त देते. एकदा काशीरामला यायला उशीर होतो. काका काळजीत असतात. काशीरामच्या बहिणीचा वाढदिवस असतो. तो काकांना, मला बहिणीसाठी पुण्याला जावं लागेल म्हणतो. काननलाही मैत्रिणींना भेटायचं असतं म्हणून तिला सुद्धा पुण्याला जायचं असतं. काका परमिशन देतात, पण अंधार पडायच्या अगोदर परत या ते सांगतात. कानन आणि शोभनाची भेट होते. मैत्रिणींना भेटायचं सांगून कानन निघते. अजय काशीरामला भेटतो. कानन माझी वाट बघत असेल म्हणत तो निघायचं म्हणतो. शोभनाच्या मैत्रिणीच्या स्कूटरवरून स्टँडवर जातो. त्यांना बघून कानन रागावते. इथे बंगल्यावर केदारचा फोन येतो. चुकून तो फोन काका उचलतात. केदार विचारतो, सखाराम. आता काका सखाराम म्हणूनच बोलतात. केदार म्हणतो, मी मुंबईला येणार आहे, काननला सांग मला एअरपोर्टवर येऊन भेटायला. काका सांगतो म्हणत फोन पटकन ठेवून देतात. घाटात ट्रॅफिक जॅम असतं. रागावलेल्या काननला काशीराम मनवतो. त्यांच्या प्रेमाची गाडी चालू होते. ते बंगल्यावर येतात. काका त्यांची वाट बघत असतात. ते काननला विचारतात, तुला सांगितलं होतं इथला फोन कुणालाही द्यायचा नाही म्हणून. तुझ्या भावाचा फोन होता, तुला एअरपोर्टवर भेटायला बोलवलं आहे त्याने, आता इथनं बाहेर पडायचं. ती म्हणते, हो जाते मी, पण पुण्याहून येताना तुमच्यासाठी आंबा बर्फी बाकरवडी श्रीखंड आणलाय मी. काका बिरघळतात. तिला म्हणतात, माझ्या उभ्या आयुष्यात माझ्यासाठी कुणीच आणलं नाही, चल आपण एकत्र बसून खाऊयात. काननला बाईला एअरपोर्टला भेटायला जायचं असतं. तिचं लक्ष गाडीकडे जातं. ती काकांना विचारायला येते. काका म्हणतात, गाडीला अजिबात हात लावायचा नाही. फोन वापरतेस तो वापरतेस, आता गाडी पण मागतेस. काशीराम जाऊ दे म्हणतो. काका म्हणतात, उद्या गाडी लोकांच्या डोळ्यात आली म्हणजे आपल्याला इथून पळून जावं लागेल. तेवढ्यात त्यांना गाडीचा आवाज येतो. ते बाहेर पडतात. कानन गाडी घेऊन गेलेली असते. काका म्हणतात, पोरगी माणसाची आहे की सैतानाची. कानन केदारला भेटते. तो तिला म्हणतो, फॅक्टरीत संप झालाय, पण त्याआधी आपण बंगल्यावर जाऊयात, मी फ्रेश होऊन नंतर निघेन. कानन घाबरते. ती म्हणते, बंगल्यावर कशाला, तिथे तर काहीच नाही, त्यापेक्षा आपण हॉटेलवर जाऊयात. ते दोघे हॉटेलकडे निघतात. कानन त्याला सांगते, मला सरपोतदारांच्या मुलाशी लग्न करायचं नाही, मी मुलगा निवडलाय, बिझनेस पण आहे तो. केदार विचारतो, कसला बिझनेस करतो. ती म्हणते, शहरभर फिरून हातगाडीवर वडापाव आणि इडली विकतो. केदारसाठी हा धक्का असतो. तो विचारतो, राहतो कुठल्या झोपडपट्टीत. ती म्हणते, नाही आपल्याच तर बंगल्यात राहतोय. केदार ओरडतो. तो म्हणतो, तू त्याला आपल्या बंगल्यात का ठेवलंयस. ती म्हणते, मी नाही
ठेवलं? गोपू काकांनी ठेवलंय. आपण 3 महिने इंग्लंडला गेलो ना, की गोपू काका येतात, आरामात राहतात. केदारला एकावर एक धक्के बसतात. तो म्हणतो मी रोह्याला जाऊन येतो, तोपर्यंत ही उपरी माणसं आपल्या बंगल्यातून गेली पाहिजेत. इथे काका आणि काशीराम कानांची वाट पाहत असतात. कानन आलेली त्यांना दिसते. ते पळत खाली येतात. काका गाडीबद्दल विचारतात. ती म्हणते गाडी तर चोरीला गेली. काका तिला ओरडत म्हणतात एवढी भारी गाडी चोरीला गेली आणि शांतपणे चप्पल चोरीला गेली असल्यासारखं सांगतेय. ती म्हणते मी विमानतळावर गेले, 10 मिनिटं बाईशी बोलले, बाहेर येऊन पाहते तर काय गाडी गायब. केदार रोह्याला मधुराकडे येतो. ती त्याला समजावते कानांची निवड चुकणार नाही. मधुरा आता केदारला नाटक करायचं म्हणते. काशीरामची पारख तरी होईल ती त्याला म्हणते. कॉलेजमध्ये नाटकात काम केलेला केदार शेवटी तयार होतो. तो काननला येऊन भेटतो. काशीरामची परीक्षा घ्यायला मी नोकर म्हणून घरात राहणार आहे. तुझ्या वहिनीची आयडिया आहे ही, तो तिला सांगतो. ती गोपू काकांना येऊन भेटते. मला एकटीला एवढा मोठा बंगला साफ करायला जमत नाही, म्हणून मी एक नोकर आणलाय. ती केदारला घेऊन येते. नरसू बनून केदार आतमध्ये येतो. ते दोघे सांगतायत म्हणून तुला मी ठेवून घेतोय, पण आगाऊपणा करायचा नाही. इथे सगळेच सारखे, कुणी मालक नाही कुणी नोकर नाही. सगळ्यांनी एकत्र जेवायचं. काका त्याची झोपण्याची व्यवस्था किचन मध्ये करतात. मालक असलेल्या केदारची नोकर झाल्यामुळे एक पायरी खाली घसरते. जेवताना काननने जेवण बनवलंय कळल्यावर केदारला आश्चर्य वाटतं. काननला गाडीचं काय झालं गोपू काका विचारतात. काशीरामच्या मदतीला केदार गाडीवर येतो. तो काशीरामला विचारतो तुझा रोजचा 10-15 रुपयांचा धंदा होत असेल ना? काशीराम म्हणतो 100-150 रुपयांचा धंदा होतो आणि सुट्टीच्या दिवशी पार्क जवळ गाडी उभी केली तर 300-350चा होतो. खरं तर माझी टपरी होती, पण त्या हलकट केदार कीर्तीकरने ती पाडली. आता बसलाय थंड हवा खात लंडनला. गोपू काकांच्या कृपेने माझा धंदा चांगला चाललाय. त्यांनी मला आसरा दिला, गाडी चालवायला मदत केली. खरा श्रीमंत माणूस तो, नाहीतर तो फडतूस केदार कीर्तीकर. तो केदारला पार्कच्या बाहेर गाडी लावायला सांगतो. केदार गाडी घेऊन जातो. मार्केटमध्ये हप्ता गोळा करणारे येतात. हप्ता मागायला ते केदार जवळ येतात. 20 रुपये टाकायला सांगतात. न विचारता वडापाव उचलतात आणि परत पैसे कसले मागता. केदारने पोलिसांकडे जाईन म्हटल्यावर त्याला तुडवलं जातं. ते गाडी पलटी करणार असतात. परत केदार धावून जातो. गाडी अडवतो. काशीराम तिथे येतो. केदारच्या मदतीला धावून जातो. काशीराम म्हणतो रोजचा ताप झालाय हा. केदार म्हणतो मारामारी करून 20 रुपये मागतात म्हणजे काय? केदार घरी येऊन बहिणीला म्हणतो मी तुला काशीरामशी लग्न करण्याची परमिशन बिलकुल देणार नाही. तो रस्त्यावर गुंडांची मारामारी करतो. ती म्हणते हे सगळं त्याने तुला वाचवण्यासाठीच केलं ना. तिला परवानगी न देताच तो उठून जातो. काशीरामला बाहेर अँटिक कार दिसते. तो काकांकडे येतो. त्यांना म्हणतो बाहेर जी कार आहे ना, मी तिला विकणार नाही पण वापरणार आहे माझ्या धंद्यासाठी. काका त्याला म्हणतात एका गाडीची काननने वाट लावली आहे, आता दुसरीचा तू निकाल लाव. कानन म्हणते आता केदारच्या काकांनीच परमिशन दिली म्हटल्यावर केदार का नाही देणार. ती नरसूलाच ती गाडी चालवायला सांगते. नरसू अडून बसतो. काका म्हणतात अरे तेवढी तुझी कमाई होईल. काका सांगतात काशीराम तू गाडी चालू कर, नरसू गाडी चालवेल. काशीरामची फास्ट फूडची गाडी चालू होते. गावावरून आलेल्या सखारामला त्यांची गाडी दिसते. तो तडक बंगल्यावर येतो. दोघांना पकडतो. आरडाओरडा ऐकून गोपू काका बाहेर येतात. सखाराम त्यांना म्हणतो मी इथला सिनियर नोकर आहे, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. तो गोपू काकांकडे बघत म्हणतो. काशीराम त्यांना म्हणतो अरे हे केदार साहेबांचे काका आफ्रिकेतून आले आहेत. सखाराम म्हणतो मी गोपाळ काकांना चांगला ओळखतो. गोपू काका पटकन म्हणतात मी त्यांचा धाकटा भाऊ आहे गोपू काका. तो दक्षिण आफ्रिकेत आणि मी उत्तर आफ्रिकेत असतो. हा माझा आचारी आहे, याला आफ्रिकेतूनच आणलाय. काशीरामकडे बघत ते म्हणतात. सखाराम विचारतो आणि ह्यो कोण? याला बी आफ्रिकेतून आणला? काका म्हणतात तो माझा नोकर आहे नरसू. सखाराम म्हणतो म्या आता इथंच राहणार, भावासंगत भांडण झालंय माझं. केदार काननला फोन करतो. रात्री तिला बंगल्याबाहेर भेटायला बोलवतो. सखाराम बद्दल सांगतो. तो तिला घरात घेऊन येतो. ते दोघं बंगल्यात शिरतात. सखारामला दोघांची सावली दिसते. तो चोर चोर म्हणून ओरडतो. त्या आवाजाने सगळे उठतात. नरेश त्यांना म्हणतो अरे तुला भास झाला असेल. तो म्हणतो तुला काय त्याचं, चोरी झाली तर ते माझ्या मालकाची होईल. दारं खिडक्या बंद करून घ्या आता, असं म्हणत गोपू काका काशीराम परत वरच्या खोलीत जातात. सखाराम नरेशचा हात पकडून त्याला पाय चेपायला सांगतो. सिनियर नोकर आहे म्या, सिनियर माणसाची सेवा केल्या बिगर झोपायचं नसतं, तो त्याला म्हणतो. नरेश हे करायला तयार नसतो. शेवटी सखाराम त्याच्याकडून पाय दाबूनच घेतो. तो काननला बडबडतो बस झालं आता, तुझ्या करता नोकर बनलो, असा काळुंद्रा अवतार केला, पण मी त्या सखारामचे पाय चेपायचे हे आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. कानन त्याला म्हणते म्हणूनच म्हणते मी काहीतरी करून त्याला इथून घालव. नरेश म्हणतो नो इमोशनल ब्लॅकमेलिंग, मी इथे आलोय ते काशीरामची पारख करायला. हे भांड फुटू दे, म्हणजे ती मलाही बरं आणि त्या भांड्यालाही बरं. आता भाई तर मदत करणार नाही. काननचा प्लान ठरतो. सखाराम जेवायच्या अगोदर त्याच्या ग्लासमध्ये ती लिंबू पाणी मिसळते. सखाराम ते पितो. विशुद्ध होऊन टब मध्ये पडतो. त्याला लिंबामुळे गुंगी आलेली असते. फूड व्हॅन उभी असताना एक पोलीस त्यांना पकडतो. त्यांच्याकडे लायसन्स मागतो. काशीराम केदारकडे बोट दाखवून हा ड्रायव्हर आहे सांगतो. केदार त्याला बाजूला नेऊन लायसन्स दाखवतो. एखाद्या मोठ्या माणसाचं लायसन्स तोडतोस तू, पोलीस त्याला म्हणतो. केदार काशीरामकडे येऊन 100 रुपये पोलिसाला द्यायला सांगतो. लाच न घेणारा पोलीस केदारला चौकीत टाकतो. कानन केदारला जामीन मिळवून देते. केदारचा सगळा राग काशीरामवर असतो. कानन त्याला म्हणते मी जरी जामीन मिळवून दिला असला तरी सगळी खटपट त्यानेच केलीये. तरी केदार मान्य करायला तयार नसतो. उलट तो काननलाच म्हणतो मी तुला त्याच्याबरोबर लग्न करायला परमिशन देणार नाही. ती म्हणते तुझ्या जागी मधुरा वहिनी असती ना तर तिने नक्कीच होकार दिला असता. ती तुझ्यासारखी नाही. केदार तिला म्हणतो मग बघूयाच, पण जर मधुराने परमिशन दिली नाही तर तुला तिचं म्हणणं मान्य
करावं लागेल. कानन त्याला वचन देते. गोपू काका बागेची पाहणी करतात. सखारामला आवाज देतात. त्याला बघितल्यावर ते स्वतःशीच बोलतात. दिवसा पण भांग पितो वाटतं हा. नंतर केदारला हाक मारतात. बागेला पाणी देता येत नाही. सगळी बाग सुकलीये. उद्या केदार मला विचारेल. केदार म्हणतो, एवढा मोठा बंगला साफ करताना माझी कंबर जाते. मी कुठे कुठे बघायचं. मदतीला एक माणूस पाहिजे. आता आणखी एक माणूस येणार म्हटल्यावर गोपू काका सरळ नाही म्हणून टाकतात. आपल्याला आणखी एक माणसाचा पगार परवडणार नाही ते त्याला म्हणतात. तेवढ्यात कानन तिथे येते. ती म्हणते, प्रश्न फक्त पगाराचा आहे ना, मग त्याची जबाबदारी माझी. काका नरसूला म्हणतात, हे बघ नरसू, माणूस परका नको, तुझ्या माहितीतलाच पाहिजे. नरसू म्हणतो, माझ्या माहितीतलीच आहे. काकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. नरेश बायकोला येऊन सांगतो, तुला सकू बनून यावंच लागेल. कानन करता हे सगळं करावंच लागेल. नरसू सकूला घेऊन येतो. काका म्हणतात, इथले नियम व्यवस्थित समजून सांगितलेस का? मला कामचुकारपणा अजिबात चढणार नाही. सकू तडक म्हणते, कामचुकारपणा दिसला की मग बोला, ऍडव्हान्स मध्ये बोलायचं नाही. काका म्हणतात, गेले 4 दिवस बंगला साफ झालेला नाही की बागेला पाणी घातलेलं नाही. उद्या सकाळी बंगला साफ झाला पाहिजे. तिघे एकत्र असताना ती काननला विचारते, ही लोक किती वाजता उठतात? कानन 8ची वेळ सांगते. मधुरा 6चा गजर लावायला सांगते. सकाळी अलार्म वाजतो. दारात होम क्लिनिंगची टीम उभी असते. 8 पर्यंत सगळं घर चकाचक झालेलं असतं. गोपू काका काशीराम खाली येतात. साफसफाई झालेली पाहून ते नरसूला गुलाब देतात. सकूलाही देतात. ती म्हणते, हे असलं बक्षीस बागेतली झाडं बी देतात. काका लगेच काननला म्हणतात, यांचा पगार 2 रुपयांनी वाढव. काशीराम म्हणतो, पगार वाढला ना आता चहाचं बघा. काशीरामचं फूड व्हॅन धंदा एकदम मस्त चाललेला असतो. तो जिथे आपली व्हॅन उभी करतो त्याच्या बाजूला एक रेस्टॉरंट असतं. तिथला मॅनेजर मालकाला म्हणतो, या काशीरामने आपली वाट लावलीये, त्याला इथनं हकला, नाहीतर एकही माणूस आपल्या रेस्टॉरंट मध्ये येणार नाही. मालक काशीरामला येऊन भेटतो. तो त्याला म्हणतो, तू मेहनती दिसतो आहेस, पण रस्त्यावर धंदा काढून तू आपली शक्ती वाया घालवतो आहेस. त्यापेक्षा माझ्या या रेस्टॉरंट मध्ये मी तुला चांगल्या पगाराची नोकरी देईन आणि माझं रेस्टॉरंटही चालायला लागेल. तुझ्या या गाडीमुळे माझं हे रेस्टॉरंट मला विकावं लागेल. काशीराम त्याला म्हणतो, तुम्ही आमच्या गोपू काकांना येऊन भेटा. मालक काकांकडे प्रस्ताव घेऊन येतो. काका म्हणतात, त्याचा स्वतःचा धंदा असताना त्याने तुमच्याकडे नोकरी का करावी? जर तुम्ही तुमच्या धंद्यात त्याला 25% पार्टनरशिप दिली तर मात्र विचार करता येईल. मालक म्हणतात, माझ्या रेस्टॉरंट मध्ये फक्त फास्ट फूडच बनत नाही, चायनीज आणि कॉन्टिनेंटलही असतं. काका म्हणतात, तो काय काय बनवू शकतो ते बघा तरी अगोदर. ते जेवणाच्या टेबलवर येतात. मालक समोरील पदार्थ पाहून म्हणतात, अगदी रेस्टॉरंट मध्ये आल्यासारखं वाटतंय. पदार्थ चाकून मालक म्हणतात, माझ्या किचनच्या मॅनेजमेंटचा प्रश्न सुटला. काकांकडे बघून ते म्हणतात, मिस्टर कीर्तिकर, काशीरामला मी 25% पार्टनरशिप द्यायला तयार आहे, पण उद्या जर रेस्टॉरंट चांगलं चाललं तर 50% पार्टनरशिप सुद्धा ऑफर करीन. नरसू सोडून सगळे टाळ्या वाजवतात. काका लगेच त्याला म्हणतात, ए नरश्या, दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, चल टाळ्या वाजव. आरती केल्यासारख्या नरसू टाळ्या वाजवतो. काशीरामसाठी आजचा दिवस फार महत्वाचा असतो. मस्तपैकी थम्सअप पीत बसलेल्या नरसूला काशीराम ओरडतो. तिथे सकू येते. त्याला ओरडते. तो तिलाच म्हणतो, तुला बोलायचं काम नाही, माझा मी स्वतंत्र आहे. काशीराम त्याला म्हणतो, अरे हळू बोल, हवं तर मी तुझ्या पाया पडतो. काय नोकराची मिजास वाढली आहे. मालक कोण नोकर कोण काही कळतच नाही. नरसू म्हणतो, सरळ बोल, मी सरळ जाईन. काशीराम बहिणीची वाट पाहत असतो. तो काननला बंगल्यावर काकांसाठी चहा घेऊन जायला सांगतो. ते बंगल्यावर येतात. चहा पिताच काका म्हणतात, काय फक्कड चहा बनवलाय पोरानं, धंद्यात नाव काढणार. तुला काय वाटतं नरसू? ते नरसूकडे बघत म्हणतात. तो म्हणतो, बघूया काय होतंय ते. त्याला काका म्हणतात, दुसऱ्या कुणाचं चांगलं होतंय पाहून तुझं तोंड तर वाकडं होणारच. सकू म्हणते, कार्यक्रम एवढा छान झाला. काका म्हणतात, ते हिला सांग, एवढा चांगला मुलगा त्याच्या प्रेमात पडायचं हे मी आता हिला सांगायला हवं? आता नरसूला विरोध करायला अजून एक पॉइंट मिळतो. तुमची काय मध्ये मध्ये किरकिर किरकिर, तिचं कोणी सख्ख असेल ना? तो त्यांना म्हणतो. सखू विचारतोय, काका तुम्ही का आला नाही समारंभाला? काका म्हणतात, मला नाही आवडत समारंभाला जायला. नरसू लगेच म्हणतो, तुम्ही घाबरता समारंभाला यायला, तुम्ही एवढं दुसऱ्यांच्या लग्नाच्या उठाठेवी करता. तुमचं लग्न झालंय का हो? काका म्हणतात, मुली सांगून येत होत्या तेव्हा मला वेळ नव्हता, पण जेव्हा मुली बघायचं ठरवलं तेव्हा मुलींना माझ्याकडे बघायला वेळ नव्हता. भाऊ खोवून ते म्हणतात, वेळ टळून गेली म्हणून वाटतं, निदान लोकांची लग्न तरी वेळेवर व्हावीत. ते सगळ्यांना कामाला जायला सांगतात. शोभना अजयला घेऊन बंगल्यावर येते. काननला तेव्हा कळतं की हा अजय सरपोतदार, तिच्या भाईने तिच्यासाठी सुचवलेला मुलगा. ती नरसू म्हणून जोरात ओरडते. आवाज ऐकून काका बाहेर येतात. सखू नरसू तिथे येतात. कानन अजयची ओळख करून देते. ती त्यांना म्हणते, आजच काशीरामच्या हॉटेलचं उद्घाटन झालं, या निमित्ताने एक जोरदार पार्टी आपण करूया. काका तयार नसतात. शोभना म्हणते, या निमित्ताने मला एक घोषणाही करायची आहे. कानन त्यांना मनवत असते. ते म्हणतात, पार्टी म्हटली की खर्च आला. अजय खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेतो. तरीही काका बाहेरचे लोक येणार म्हणून तयार नसतात. याची जबाबदारी शोभना घेते. ती म्हणते, बाहेरचा कोणी येणार नाही. कानन म्हणते, पार्टी देण्याचं अजून एक कारण म्हणजे चोरीला गेलेली कार परत मिळाली. काका त्यांना म्हणतात, 2 आनंदासाठी एक पार्टी चालेल, पार्टी जोरदार व्हायला पाहिजे. शोभना अनाऊन्स करते, मी आणि अजय लग्न करणार आहोत. तेवढ्यात सरपोतदार तिथे येतात. काका लगेच म्हणतात, तरीही मी सांगत होतो बाहेरचे लोक नकोत म्हणून. ते आपली ओळख सांगतात. विश्वास सरपोतदार, अजयचे वडील. केदारचे काका अजय वडिलांशी काकांची ओळख करून देतो. सखू नरसू काशीराम सगळेच तिथे असतात. ते काही नरेशला ओळखत नाही. काशीराम नरसूची ओळख करून देतो. काका काशीरामची ओळख मी आफ्रिकेतून आणलेला पूक अशी करून देतात. नरेश मधुराला साईडला घेऊन जातो. तो म्हणतो, त्या
सरपोतदार साहेबांचा काहीतरी गैरसमज झालाय, ते शोभनाला कानन समजतायत, त्यांना खरं काय ते कळलंच पाहिजे. तो सरपोतदार साहेबांकडे येतो. ही केदार साहेबांची बहीण नाही, ती काशीरामची बहीण आहे, तो त्यांना सांगतो. ते भडकून बाहेर येतात. अजयला बोलवतात. एका फालतू 3rd ग्रेड कुकच्या बहिणीशी लग्न करायला निघालायस, शरम नाही वाटत तुला? तिथे आलेल्या काशीरामलाही ते बडबडतात. हे लग्न जर तू केलंस तर तू मला मेलास, ते मुलाला म्हणतात. त्याच अवस्थेत ते घराबाहेर पडतात. गोपू काकांना चिंता घरातल्या टॉवेलची असते. सखाराम टॉवेल घेऊन परत घरी येतो. अजय शोभनाला म्हणतो, त्यांचं हे नेहमीच आहे, चल आपण पुण्याला जाऊ. रात्री नरेश मधुराकडे येतो. ती त्याला म्हणते, आपण किती वेगळ्या प्रकारचं जीवन जगतोय, सगळे एकत्र आहोत, मला हे जीवन जगायला खूप आवडेल. केदार तिला म्हणतो, तुझं बरं आहे, तू कानन बरोबर इकडे बेडवर झोपतेस आणि मी तिथे किचन मध्ये सतरंजीवर झोपतो. पण आज मला कळलं, सामान्य गरीब माणसाला जगण्यासाठी किती धडपड करावी लागते ते. हा गोपू काका कुठूनही आला असेल, पण ज्या निष्ठेने हे घर सांभाळतो त्याचं कौतुक वाटतं. ते बोलत असताना अचानक दार वाजतं. सखू पटकन दार उघडते. काका आत येतात. ते त्याला म्हणतात, तू इथे आणि असा काय करतोयस? तेवढ्यात सखू बोलते, मला म्हणाला तुझ्या खोलीतनं रातच्याला चांदण्यात लई गंमत दिसते. काळेबेटीचं कारण आपलं खोटं सांगितलं त्याने. काका म्हणतात, मी बघितलंय तू सारखा तिच्या मागे मागे असतोस. आधी या खोलीतनं बाहेर काढतो तुला आणि नंतर या घरातनं. कानन काशीरामचा बाहेर जायचा प्लान ठरतो. केदार परवानगी देणार नाही म्हणतो. काशीराम त्याला म्हणतो, तुझी परवानगी घ्यायला आम्ही तुझे नोकर नाही आहोत, निदान आम्ही लग्न तरी करणार आहोत, नाहीतर तू त्या सखूला नुसता खिडकीतून गंमत दाखवत असतोस. काकांनी सगळं सांगितलंय मला. नरेशच्या पुढ्यातून ते बाहेर पडतात. नरेश नुसताच जळत बसतो. अचानक गोपाळ काका हजर होतात. बंगल्यात आल्यावर तिराईत माणसाला पाहून विचारतात, आपण कोण? गोपू काका म्हणतात, मी गोपीनाथ कीर्तीकर, केदारचा काका आफ्रिकेत असतो. गोपी काका विचारतात, मी केदारचा काका आहे जो आफ्रिकेत असतो. काकांचं सोंग घेतलेला तू एक बदमाश आहेस. गोपू काका नरसूला हाका मारत सुटतात. आधी या सोंगाड्याला हकलून लावा इथून. गोपी काका त्यांनाच म्हणतात, एकेकाचं थोबाड फोडीन, अंगाला हात लावलात तर. पोलीस आले म्हणजे कळेल तुम्हाला. गोपू काका विचारतात, तू केदारचा काका आहेस ते कशावरून? ते सरळ काकांना ढकलत म्हणतात, या कपड्यांवरून. हे माझे कपडे आहेत. वरच्या मजल्यावर माझी बेडरूम आहे. आता हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार दिसल्यावर काका नरसूला बाजूला घेऊन जातात. त्याला सांगतात, मी केदारचा काका नाही, मी इथे राहतो त्याचंही एक कारण आहे. केदार त्यांना म्हणतो, तुम्ही खूप खोटेपणा केलेत. काका त्याला म्हणतात, तू पण कधीतरी खोटेपणा केला असेलच की. नरसू बाहेर येऊन म्हणतो, म्या पोलीस स्टेशनला जाऊन येतो. गोपू काका हळू आवाजात बोलतात. नरसू देखील उलटला. सखू पळ काढते. नरसू पोलिसांना घेऊन येतो. पोलीस गोपी काकांकडे बघत विचारतो, खरं सांगा तुम्ही कोण आहात? गोपू काका मध्येच बोलतात, हे खाडीवरून आलेत, मुद्दाम हुसेन. गोपाळ काका आपली ओळख सांगतात. पोलीस विचारतो, तुम्हाला इथे ओळखणार कोणी आहे का? ते नाही म्हणतात, पण माझ्याकडे माझा पासपोर्ट आहे. काकांची आता हवा टाईट. गोपाळ काका बॅगेत पासपोर्ट शोधतात. ते इन्स्पेक्टरला म्हणतात, बहुतेक पासपोर्ट कलकत्त्याला राहिला वाटतं, याला सांगा याचा पासपोर्ट दाखवायला. पोलीस कंप्लेंट न घेताच निघून जातो. ते सगळ्यांना विचारतात, तुम्ही कोण लोक आहात? आता मी लंडनला फोन करतो आणि केदारशीच बोलतो. ते फोनकडे येतात. गोपू काका फोनला हात लावायचा नाही म्हणतात. गोपी काका केदारच्या ऑफिसमध्ये जातो म्हणत तिथून निघतात. केदारचे मॅनेजर बाहेर उभे असतात. ते गोपी काकांना तिकडून घेऊन जातात. सखारामला घेऊन जायला त्याचा भाऊ येतो. अरे पुन्हा याला असं झालं वाटतं, लहानपणापासून हे असंच आहे, लिंबू पोटात गेलं रे गेलं की त्याचं हे असं झाड होतं, तो सगळ्यांना सांगतो. केदार फोनवरून गोपाळ काकांशी बोलतो. बहिणीसाठी तो एवढं करतोय म्हटल्यावर काका खुश होतात. काशीरामच्या मेहनतीमुळे हॉटेल खूप छान चालायला लागतं. मालक प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याला 50% पार्टनरशिप ऑफर करतात. काशीराम ही बातमी गोपू काकांना देतो. ते सगळ्यांना बाहेर बोलवतात. त्यांना आनंदाची बातमी देतात. ते म्हणतात, आता माझी एकच इच्छा आहे, माझी सुट्टी संपायच्या अगोदर तू काननशी लग्न कर. कुटुंब प्रमुख म्हणून सगळा खर्च मी करणार. बहिणीच्या अगोदर लग्न करायला काशीराम तयार नसतो. ते त्यांना सुद्धा बोलवून घ्यायला सांगतात. दोन्ही लग्न आपण एकत्र लावू, ते म्हणतात. नरसू मात्र अजूनही तयार नसतो. शेवटी मधुरा त्याला समजावते, अरे काननचा किती विश्वास आहे आपल्यावर, जर एखाद्याचा हात धरून पळून गेली असती मग काय करणार होतो आपण? नरेशला तिचं म्हणणं पटतं. तो परमिशन देतो. कानन थँक्यू भाई म्हणते. सखूमुळे काशीरामला 200 माणसांच्या जेवणाची ऑर्डर मिळते. ती त्याला शेठच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते. काशीरामला केबिन मध्ये पाठवते. त्याला बघून काशीराम म्हणतो, नरसू तू एवढा गोरा कसा झालास? अरे ते मरू दे, साहेबांचे कपडे घालून त्यांच्या खुर्चीत कसा बसलायस? केदार म्हणतो, मी आहे केदार कीर्तीकर. आता सखू ही मधुरा बनून काशीराम पुढे हजर होते. 2 धक्के काशीरामला बसलेले असतात. तो म्हणतो, हृदय बंद पडणार बहुतेक माझं. आता 3रा धक्का. केदार काननला बोलवतो. तिची ओळख करून देतो. केदार त्याला म्हणतो, तुझी पारख करण्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं आणि तू कसोटीला पूर्ण उतरलायस म्हणून आम्ही या लग्नाला परमिशन दिली. काशीराम त्यांना म्हणतो, कधी एकदा गोपू काकांना सांगेन असं झालंय. केदार त्याला अडवून म्हणतो, हे त्यांना कधीही कळता कामा नये. वर्षाचे 3 महिने त्यांच्या नशिबात राजयोग लिहिलाय. एकदा गोपू काकांना रक्तपेढीतून निघताना केदार पाहतो. दोन्ही जोडप्यांच्या लग्नासाठी ते रक्त देऊन पैसे गोळा करतात. जास्त वेळा रक्त दिल्यामुळे त्यांना चक्कर येते. केदार त्यांना घरी घेऊन येतो. लग्नाची तयारी होते. दोन्ही जोडप्यांबरोबर नरसू सखूलाही ते बसायला सांगतात. नरसू मात्र तयार नसतो. ते म्हणतात, हिच्यावर लाईन मारायला पाहिजे, जबाबदारी मात्र घ्यायला नको तुला. हॉटेलचे मालक दोन्ही जोडप्यांना हनीमून पॅकेज देतात. आता बंगल्यात फक्त 3 जण उरतात. गोपू काका त्यांना वरचा बेडरूम दाखवतात. उद्या माझी सुट्टी संपणार आणि या घरच्या मालकाची पण, तेव्हा उद्या सकाळी लॉन मध्ये आपण भेटू. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चोर रस्त्यावर
रस्त्याने बंगल्याबाहेर पडतात. केदार म्हणतो, तीच कापडं घातली असती तरी चाललं असतं की. काका म्हणतात, इथलं काही न्यायचं नाही, माणसाने जाताना फक्त आपलं नशीब बरोबर घेऊन जायचं असतं. काका निघतात. केदार म्हणतो, पाहिलंच मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात श्रीमंत माणूस चाललाय. धन्यवाद.